पहिला पॉइंट आहे इन्फ्लोरसन्स. ठीक आहे. आता यावर तुला 9 मार्क्स आहे टोटल, 9 मार्क्स साठी येणार. हो सर, पूर्ण जेवढं पार्ट आहे. ओके. इन्फ्लोरसन्स मध्ये तू हे कर, काय टाइप्स ऑफ इन्फ्लोरसन्सची डेफिनेशन कर पहिले. ठीक आहे. ठीक आहे. इन्फ्लोरसन्सची डेफिनेशन कर, जे आपल्या बुक मध्ये दिले, स्टेट बोर्डच्या त्यामध्ये दिले डेफिनेशन. ठीक आहे. त्यानंतर टाइप्स ऑफ इन्फ्लोरसन्स. टाइप्स ऑफ इन्फ्लोरसन्स हे 2 किंवा 3 मार्कांना विचारलं जाऊ शकतं. 2 टाइप आहेत इन्फ्लोरसन्सचे. कोणते? एक आहे सायमोस आणि दुसरा रेसिमोस. हे दोन्ही टाइप करून. ठीक आहे. या दोघांचे एक एक एक्झाम्पल ऍटलिस्ट तुला आले पाहिजे. ठीक आहे. एक एक एक्झाम्पल. हे सायमोस इन्फ्लोरसन्स कशाला म्हणायचं, रेसिमोस इन्फ्लोरसन्स कशाला म्हणायचं. मग यामध्ये काय काय करशील, यामध्ये सायमोस इन्फ्लोरसन्स आणि रेसिमोस इन्फ्लोरसन्स काय असतं, त्याचे एक्झाम्पल्स काय काय आहेत. ठीक आहे. आणि दोघांमधले डिफरन्स काय काय, 3 डिफरन्स आहेत त्याच्यामध्ये. 3 डिफरन्स तुला मिळून जातात. ठीक आहे. त्याच्यामध्ये डिफरन्शिएट म्हणजे हा पण एक क्वेश्चन येऊ शकतो, डिफरन्शिएट बिटवीन द सायमोस अँड रेसिमोस इन्फ्लोरसन्स. किंवा हा एक क्वेश्चन येऊ शकतो, टाइप्स ऑफ इन्फ्लोरसन्स. किंवा विचारलं जाऊ शकतं इन्फ्लोरसन्सची डेफिनेशन काय. ठीक आहे. इन्फ्लोरसन्सची डेफिनेशन 1 मार्कांसाठी येऊ शकते. डेफिनेशन जरी आली तरी त्यामध्ये सायमोस आणि रेसिमोस हे लिहावं लागेल. मग हाच क्वेश्चन जनरेट होऊ शकतो, काय डिफरन्शिएट बिटवीन द सायमोस अँड रेसिमोस इन्फ्लोरसन्स. हे सर्व कर. ठीक आहे. ओके सर. आणि इथे यांचे फिगर पण आले पाहिजे तुला. फिगर म्हणजे जे बुक मध्ये दिली ना फिगर, सायमोस मध्ये बघ असा जो टीप असेल त्यालाच फ्लावर येईल. ठीक आहे. सायमोस मध्ये जो टीप असेल त्याला काय येतो, टीपला बड येते आणि बड पासून फ्लावर बनतो. म्हणजे सायमोसची ग्रोथ जी असते ती डेफिनाइट असते आणि रेसिमोस जो असतो तो इनडेफिनाइट ग्रो होतो, कारण त्याच्या टीपला फ्लावर येत नाही. ठीक आहे. मग हे तुला डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट करावं लागतं. ठीक आहे. त्याचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन कर, एक एक एक्झाम्पल कर. आणि दुसरं काय तुला सोलॅनॅसी, बरोबर ना? हे नोट डाऊन केलं तू? हा, फ्लावर आणि सोलॅनॅसी. फ्लावर आहे. फ्लावर हा पॉइंट आहे का तुला पूर्ण? हो सर. फ्लावर जर पॉइंट पूर्ण असेल तर फ्लावर मध्ये मग बऱ्याच गोष्टी विचारण्यासारख्या आहेत. नुसता फ्लावर आहे की फ्लावरचं पुढे इन्सर्शन ऑफ फ्लोरल ओरल हे पण पॉइंट आहेत, नाही ना? फक्त फ्लावर ते सगळे पॉइंट्स आहेत. ते सगळे पॉइंट्स आहेत. मग बघ इकडे. हा, म्हणजे इन्सर्शन, फ्लोरल पार्ट्स, दे स्ट्रक्चर सगळे. मग ते इम्पॉर्टंट डेफिनेशन्स करू का जिथे लिहिलेले आहेत ते? काय काय करायचं फ्लावर मध्ये ना, फ्लावरचं स्ट्रक्चर. ठीक आहे. स्ट्रक्चर ऑफ फ्लावर, त्याच्यामध्ये इसेन्शियल ओरल कोणते आहेत आणि इसेन्शियल ओरल कोणते कोणते आहेत? अँड्रोइशियम आणि गायनोइशियम. आणि ऍक्सेसरी फ्लोरल ओरल कोणते? कॅलिक्स आणि कोरोला. ठीक आहे. हे कर. इथे फ्लावरचं स्ट्रक्चर आलं पाहिजे. रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे. फ्लावरची डेफिनेशन पण दिली, ती पण कर. मॉडिफाईड कंडेन्स शूट आहे फ्लावर, ते कर. त्यानंतर इन्सर्शन ऑफ फ्लोरल ओरल कर. इन्सर्शन ऑफ फ्लोरल ओरल म्हणजे काय? जे फ्लावर असतात ते फ्लावर थॅलामसवर आलेले असतात, बरोबर? फ्लावरचा जो थॅलामस असतो त्या थॅलामसवर नोड प्रेझेंट असतो. या नोडवर काय काय असणार आहे? या नोडवर एक नोड असेल काय कोरोलासाठी. ठीक आहे. सॉरी, एक नोड काय असेल कोरोलासाठी, एक नोड काय असेल अँड्रोइशियम साठी असेल, एक नोड कोणासाठी आहे गायनोइशियम साठी आहे, आणि एक नोड जो असेल तो कॅलिक्स साठी असेल. कॅलिक्स, कोरोला, अँड्रोइशियम आणि गायनोइशियम. मग इथे बघ, कॅलिक्स, कोरोला आणि अँड्रोइशियम यांची अरेंजमेंट ही ओव्हरी पासून कुठे आहे त्याला म्हणतो आपण काय? इन्सर्शन ऑफ फ्लोरल. द पोझिशन अँड अरेंजमेंट ऑफ द rest of the floral oral with respect to the gynoecium on the thalamus is called as the insertion of floral oral. मग याची पण एक डेफिनेशन करून टाक. ठीक आहे. म्हणजे कधीही असा क्वेश्चन विचारला व्हॉट इज इन्सर्शन ऑफ फ्लोरल ओरल, तर तुला हे पहिले स्टार्टिंग याने करता येते, कशाने? डेफिनेशन. ठीक आहे. आणि मग त्याचे टाईप कर. हायपोगायनस फ्लावर, पेरीगायनस फ्लावर आणि कोणता? एपिगायनस फ्लावर. ज्यावेळेस ओव्हरी सुपेरियर असते फ्लावरला काय म्हणतो आपण? हायपोगायनस. बाकीच्या मुलांना पण माहिती, आपण शिकलोय लास्ट टाइम. हायपोगायनस फ्लावर म्हणजे काय? ओव्हरी ज्यावेळेस काय असते? सुपेरियर असते. आणि कॅलिक्स, कोरोला आणि अँड्रोइशियम हे ओव्हरी पेक्षा खालील बाजूला असतात, त्यावेळेस त्याला हायपोगायनस म्हणतात. ज्यावेळेस कॅलिक्स, कोरोला आणि अँड्रोइशियम हे
पेरिफेरीला असतात त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण, पेरिगायनस. पेरिगायनस मध्ये ओव्हरी हाफ सुपेरियर असते किंवा काय असते, हाफ इन्फेरियर असते. हाफ सुपेरियर किंवा हाफ इन्फेरियर म्हणतो याला, म्हणजे काय सेमी सुपेरियर किंवा काय सेमी इन्फेरियर दिसते ओव्हरी. ठीक आहे, याच्या फिगर पण करून टाक या ज्या दिलेल्या. आणि इपिगायनस मध्ये काय होतं, इपिगायनस मध्ये ओव्हरी जी असते त्या ओव्हरीला कम्प्लिटली थॅलामस एनक्लोज करून टाकते. ही आतमध्ये ओव्हरी बघा, ही आतमध्ये ओव्हरी आहे, इथे स्टिग्मा असेल, हे स्टाईल असेल. आता या ओव्हरीला पूर्णपणे काय करून टाकलं, एनक्लोज करून टाकलं. कशामध्ये एनक्लोज झाला ओव्हरी, थॅलामस मध्ये. याला म्हणतो आपण इपिगायनस. मग याच्या काय करायचं, तुला फिगर करायचं आणि एक एक एक्झाम्पल कर, एक एक एक्झाम्पल कर, एक एक ऍटलिस्ट तरी 2-2 आले तर बेटर आहेत. हायपोगायनसचं ब्रिंजल मस्टर्ड आहे, पेरिगायनस फ्लावरचं रोज पी आहे, आणि इपिगायनस फ्लावरचं सनफ्लावर आहे, गॉवा आहे. ठीक आहे, असं एक्झाम्पल करून टाकायचं. केलं नोट डाऊन? हॅलो. आणि सर टिपिकल स्टेमन शोज 3 डिफरंट पार्ट्स, ते करायची गरज आहे का? ते तर तुला करावंच लागेल ना, म्हणजे कोणते कोणते पार्ट असतात स्टेमिनचे, कार्पेलचे. कार्पेल असेल तर काय आलं स्टिग्मा, हा काय झालं स्टाईल, हे काय झालं ओव्हरी, हे करावं लागेल तुला. ठीक आहे. चालेल. यशदा आहे ना, 1 मिनिट यशदा, मी सांगतो तुला कोणती टेस्ट आहे या सॅटर्डेला. हे झालं. त्यानंतर स्टॅमिन मध्ये कोणता आला, हे अँथर. ठीक आहे, बायलोब्ड अँथर आहे, मध्ये कनेक्टिव्ह आहे आणि खाली काय, हा फिलामेंट. हे पार्ट तर माहित असते जनरल. पुढे बघ, फ्लोरल पार्ट्स करायचे तुला पुढे. आणि सर प्लासेंटेशन पण इम्पॉर्टंट आहे ना? प्लासेंटेशन पण इम्पॉर्टंट, सांगतो तुला ते पण. आता फ्लोरल पार्ट्स करून टाक. फ्लोरल पार्ट्स मध्ये कॅलिक्स आहे. कॅलिक्सचं काम काय असतं, बर्डला प्रोटेक्ट करणं. कॅलिक्सचं काम काय असतं, फोटोसिंथेसिस करणं. कॅलिक्स ग्रीन कलरचा असतो. कॅलिक्स जर युनायटेड असतील तर त्याला गॅमोसेफॅलस म्हणतो, फ्री असतील तर त्याला पॉलीसेफॅलस म्हणतो. हे सगळं करून टाक, त्याचं सिम्बॉल कर. त्यानंतर कोरोलाचं सिम्बॉल सी आहे. कोरोला म्हणजे काय असतात, पेटल्स असतात जे ब्राईटली कलर्ड असतात, इन्सेक्टला अट्रॅक्ट करतात, पॉलिनेशन. मग याच्याशी रिलेटेड आणखी एक वर्ड दिलाय, पेरियांत म्हणजे काय विचारलं जाऊ शकतं एक्झामला 2 मार्कांसाठी. पेरियांत म्हणजे काय विचारलं जाऊ शकतं. पेरियांत म्हणजे काय, ज्यावेळेस कॅलिक्स आणि करोला दोन्ही पण सारखेच दिसतात. कॅलिक्स आणि करोला काय असतात, दोन्ही सारखे दिसतात. फॉर एक्झाम्पल लिली फ्लावर असतं, लिली फ्लावर मध्ये कॅलिक्स आणि करोला सारखे दिसतात, त्यांना पेरियांत म्हणतो. ठीक आहे, पेरियांतला आणखी एक नाव आहे माहिती तुला काय, यशदा काय नाव आहे, टेपल्स. ठीक आहे, लास्ट टाइम शिकलो. टेपल म्हणजे काय, पेरियांत. ज्यावेळेस कॅलिक्स आणि करोला दोन्ही सारखे दिसतात त्यावेळेस त्यांना म्हणतो आपण टेपल्स. कोणामध्ये दिसतं, लिली फ्लावर. मग दोन्ही जर कॅलिक्स आणि करोला दोन्ही ग्रीन कलरचे असतील तर त्याला म्हणतो सेपॅलॉइड पेरियांत. दोघेही ग्रीन कलरचे असतील, काय म्हटलं त्याला, सेपॅलॉइड पेरियांत. आणि कॅलिक्स आणि करोला दोन्ही पण, कॅलिक्स आणि करोला हे दोन्ही पण ब्राईटली कलर्ड असतील तर त्यांना म्हणायचं पेटॅलॉइड पेरियांत. ठीक आहे, ब्राईटली कलर्ड असतील तर पेटॅलॉइड पेरियांत, आणि जर ते ग्रीन कलरचे असतील तर त्याला म्हणतो आपण सेपॅलॉइड पेरियांत. म्हणजे कॅलिक्स आणि करोला जर एकाच कलरचे दिसत असतील तर त्यांना पेरियांत असं. हे कर. ठीक आहे, आणि पुढचा पॉईंट म्हणजे एस्टिवेशन. कॅलिक्स झाला, करोला झाला, आणखी पुढे अँड्रोइशियम. अँड्रोइशियमच्या इंडिव्हिज्युअल मेंबरला, अँड्रोइशियमचा सिम्बॉल हे आहे. इंडिव्हिज्युअल मेंबरला काय म्हणतो रे आपण, बाकीच्या मुलं पण लक्ष द्या, काय म्हणतो, स्टॅमेन्स. बरोबर, स्टॅमेन्स. यामध्ये 3 पार्ट आहेत. अँथर जर 2 असतील तर त्याला काय म्हणतो आपण, बायलोब्ड अँथर. बरोबर, बायलोब्ड अँथर. हे कर. मग प्रत्येक अँथर मध्ये काय असतो, एक चेंबर असू शकतो, 1 2 3 4 चेंबर असतील तर याला म्हणतो आपण काय रे, टेट्रा लोक्युलर अँथर किंवा काय, टेट्रास्पोरॅन्जिएट अँथर. बरोबर, टेट्रास्पोरॅन्जिएट. 4 इथे तुम्हाला चेंबर दिसतात, टेट्रालोक्युलर, टेट्रास्पोरॅन्जिएट अँथर होतं. आणि या अँथर मध्ये इथे आतमध्ये काय बनणार, आतमध्ये पोलन ग्रेन बनणार. पोलन ग्रेनलाच मायक्रोस्पोर म्हणतो. काय म्हणतो, मायक्रोस्पोर. मग हे जे सॅक सारखं स्ट्रक्चर आहे याला तुम्ही नाव काय देता, मायक्रोस्पोरॅन्जियम. मायक्रोस्पोरॅन्जियम. ठीक आहे, मग क्वेश्चन येऊ शकतो, एमसीक्यू मध्ये येऊ शकतो हा क्वेश्चन. जर
4 चेंबर असतील, 2 लोब असतील तर त्याला काय म्हणणार? 2 लोब असतील तर त्याला तुम्ही म्हणता बायलोब, आणि त्यामध्ये प्रत्येकी 2-2 चेंबर असतील तर 4 चेंबर असतील. 4 चेंबर असतील तर त्याला म्हणतो टेट्रास्पोरॅन्जिएट. स्पोरॅन्जिएट का म्हणतो? कारण ते त्याच्या आतमध्ये स्पोअर बनणार आहे. स्पोअर बनणार म्हणजे पोलन ग्रेन बनणार आहे या केसमध्ये. ठीक आहे, तर यांना पोलन ग्रेनला म्हणतो आपण मायक्रोस्पोर, म्हणून या स्ट्रक्चरला म्हणणार आपण मायक्रोस्पोरॅन्जिएट. हे एक स्ट्रक्चर कर. अँथर फिलामेंट. आता हा झाला हे अँथर. अँथर बद्दल सांगितलं. कनेक्टिव्ह जो असतो तो स्टराईल असतो, हा मधला पार्ट कनेक्टिव्ह, बरोबर, हा स्टराईल असतो. त्या खाली काय असतो? फिलामेंट असतो. आणि पुढे काही टर्म्स दिल्यात, कोहेजन अँड ऍडेजन. एक टर्म दिली कोहेजन, कोहेजन ऑफ स्टॅमिन्स. आणि कोहेजन म्हणजे काय? स्टॅमिन एकत्रित आल्या, स्टॅमिन एकमेकांना चिपकलेत. ठीक आहे, स्टॅमिन एकमेकांना चिपकलेत तर त्यांना काय म्हणतो आपण? कोहेजन. आणि स्टॅमिन आणि सपोज पेटल एकमेकांना चिपकले, सपोज ही पेटल आहे, असं पाकळी, सपोज ही पेटल आहे, या पेटलला स्टॅमिन जर चिटकलेला असेल तर त्याला काय म्हणतो आपण? ऍथेजन. ही कन्सेप्ट शिकले का? शिकले असेल, बरोबर ना? लास्ट टाइम शिकवलं रे तुम्हाला यशोदा? हॅलो. कोहेजन म्हणजे Yes, काय? sir. सिमिलर फ्लोरल ओरल एकत्रित येतात, त्यांना काय म्हटलं होतं आपण? कोहेजन. आणि ज्यावेळेस डिफरंट फ्लोरल ओरल आहेत, सपोज फॉर एक्झाम्पल हा काय? कोरोला, आणि हे काय? हे स्टॅमिन. ठीक आहे, स्टॅमिन आणि कोरोला एकत्रित झाले तर याला काय म्हटलं होतं? या स्टॅमिनला इपी पेटालस, याला म्हटलं होतं आपण इपी पेटालस. सो कोहेजन, ऍडेजन या कन्सेप्ट बघा इकडे. आणि कोहेजन आणि ऍडेजन च्या कन्सेप्ट मध्ये एक कन्सेप्ट आहे बघा कोहेजन मध्ये, सिनजेनी. या कन्सेप्टवर डेफिनेशन येऊ शकते. सिनजेनी, सिन अँड्री, सिनजेनी, सिन अँड्री, आणि आणखी एक टर्म आहे ऍडेल्फी. बघा या टर्म्स दिल्यात, या टर्म्स करून टाक. ज्या वेळेस अँथर युनायटेड असतात आणि फिलामेंट जे असतात ते फ्री असतात, फॉर एक्झाम्पल सनफ्लॉवर मध्ये दिसतं, आपण लास्ट टाइम त्याचे फिगर पण बघितलं. अँथर्स काय? युनायटेड. बघा सिनजेनी म्हणजे काय? अँथर्स युनायटेड अँड फिलामेंट्स फ्री. फिलामेंट्स कसे असतात? फ्री असतात, त्याला म्हणतो आपण सिनजेनी. कोणामध्ये दिसतं? सनफ्लॉवर मध्ये. लास्ट टाइम अशी फिगर काढली होती आपण, आठवतं का रे? हे झाले फिलामेंट फ्री आणि हे झाले अँथर. हा अँथर, हा अँथर, हा अँथर, हा अँथर. हे अँथर एकमेकांना चिटकलेले आणि फिलामेंट्स फ्री. कोणामध्ये दिसतं? सनफ्लॉवर मध्ये. याला म्हणतो सिनजेनी. याची डेफिनेशन करा, याची डेफिनेशन करा. आता आणखी एक ऍडेल्फी. याच्या अपोजिट काय? व्हेन अँथर्स आर फ्री, ठीक आहे, अँथर्स आर फ्री अँड फिलामेंट्स आर युनाइटेड. फिलामेंट चिपकलेले आहेत. फॉर एक्झाम्पल बघा, खूप सारे फिलामेंट एकत्रित आले आणि हे असं एकच फिलामेंट बघ, आणि याचे काय फ्री आहेत? अँथर फ्री आहे. ते पाहिजे, याचा अँथर फ्री आहे, याचा अँथर फ्री आहे, हा अँथर फ्री आहे, हा अँथर फ्री आहेत, पण फिलामेंट काय त्यांचे? कनेक्टेड आहेत. हे फिलामेंट बघायचे कनेक्टेड झाले. फिलामेंट्स आर युनायटेड आणि अँथर्स आर काय? फ्री. त्यावेळेस त्याला तुम्ही म्हणता ऍडेल्फी. ही पण डेफिनेशन करून जा. ऍडेल्फी मध्ये मग पुन्हा टाईप आहेत, मोनो ऍडेल्फस, डायडेल्फस असे. आता एक कन्सेप्ट बघा, हे सिंजेनी काय? अँथर्स आर युनायटेड बट द फिलामेंट्स आर फ्री. फिलामेंट फ्री आहेत, अँथर युनायटेड होते, काय म्हटलं याला? सिंजेनी. अँथर्स फ्री, फिलामेंट युनायटेड, काय म्हटलं याला? ऍडेल्फी. काय म्हटलं याला? ऍडेल्फी. आता आणखी एक टर्म आहे सिन अँड्री. सिन अँड्री म्हणजे काय? ज्या वेळेस फ्लावर, अँथर आणि फिलामेंट दोघांनी कनेक्टेड असतात. फ्लावर्स आर युनायटेड बाय काय? बोथ अँथर्स अँड फिलामेंट. अँथर आणि फिलामेंट दोन्ही चिपकलेले असतील, ठीक आहे, त्यावेळेस त्याला सिनॅन्ड्रस टाइपचा फ्लावर म्हणतो. कोणामध्ये दिसते? कुकरबिटामध्ये दिसते. काकडी वर्गीय जे प्लांट असतात त्यांच्यामध्ये दिसते. तर याच्यामध्ये या डेफिनेशन करून असंच गायनोशियम बद्दल इन्फॉर्मेशन आहे. मोनोकार्पेलरी गायनोशियम, बायकार्पेलरी गायनोशियम, ते करा. आणि आणखी एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे पुढचा,
गायनोशियम मध्ये ते दिलं. ठीक, गायनोशियमचा स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. ओव्हरीच्या आतमध्ये ओव्ह्यूल प्रेझेंट असतात. ते ओव्ह्यूल जे असतात ते प्लासेंटाला चिपकलेले असतात, ते बघून घ्या. आणि पुढचा इम्पॉर्टंट पॉइंट करून जा, प्लासेंटेशन. प्लासेंटेशन. ठीक आहे, एवढं झालं की संपलं. प्लासेंटेशन शिकलेत का तुम्ही? हॅलो. हो सर. येस सर. हा, प्लासेंटेशन मध्ये त्याचं एक दोन दोन एक्झाम्पल तरी आले पाहिजे आणि त्याची फिगर पण आली पाहिजे. ठीक आहे, मग मार्जिनल प्लासेंटेशनची फिगर, याचं एक्झाम्पल काय, पी आहे, बीन आहे. एक्झाईल प्लासेंटेशन जे आहे त्याचं एक्झाम्पल चायना रोज कॉटन आहे. परायडल प्लासेंटेशन आहे, त्याचं एक्झाम्पल कोया कुकंबर आहे. आणि बेसल प्लासेंटेशन आहे, त्याचं एक्झाम्पल सनफ्लावर असतं, राईस असतं किंवा बीट असतं. आणि फ्री सेंट्रल जे आहे त्याचं एक एक्झाम्पल ऍटलिस्ट लक्षात ठेवा, आर्जेमॉन, आणि दुसरं एक्झाम्पल आहे डायंथस. त्याच्या फिगर ड्रॉ करण्याची प्रॅक्टिस करा, बस एवढंच येईल एक्झाम. प्लासेंटेशन. आणि एक पॉइंट आणखी सांगितला होता मी, कोणता करायचा, एस्टिमेशन. एस्टिमेशन म्हणजे काय, कॅलिक्सचं कॅलिक्स बरोबरची अरेंजमेंट कशी आहे किंवा कोरोलाची कोरोला बरोबरची अरेंजमेंट कशी आहे, त्याला काय म्हणतो आपण, एस्टिमेशन. सपोज हा एक करोला आहे, हा एक करोला आहे, हा एक करोला आहे, हा एक करोला आहे. करोला एकमेकांच्या शेजारी शेजारी कसे अरेंज झाले, याला एस्टिमेशन म्हणतो. मग याच्यामध्ये 4 टाईप आहेत, व्हॅल्वेट एस्टिमेशन, ट्विस्टेड एस्टिमेशन, इम्प्लिकेट आणि वेक्सिलरी एस्टिमेशन. येतं का तुला हे? हॅलो. हो हॅलो? सर, येतं. ठीक आहे, मग एस्टिमेशनची डेफिनेशन कर आणि एस्टिमेशनच्या फिगर कर, म्हणजे जवळजवळ सगळंच करावं लागेल जेवढं आहे ते. हा सर, ठीक आहे. ओके. आणि मग फॅमिली सोलानासी उरते मग. फॅमिली सोलानासी. हा. सोलानासी यांना पण शिकवायची मला, तर तुला मी फक्त हे सांगू का काय काय विचारलं जाईल त्यामध्ये. हा सर, चालेल. सोलानासी मध्ये तू काय कर, सोलानासी मध्ये त्याचे एक्झाम्पल्स कर पहिले. ठीक आहे, एक्झाम्पल्स कर. पोटॅटो हे एक एक्झाम्पल आहे सोलानासी. सोलॅनम निग्रम, सोलॅनम ट्युबरोजम, हे सर्व एक्झाम्पल त्याचे कर. दतुरा प्लांट सुद्धा याच एक्झाम्पल आहे सोलानासिस. मग त्याचा तू फ्लोरल फॉर्म्युला कर, एक्झाम्पल कर. पुढे काय कर, फ्लोरल फॉर्म्युला कर. फ्लोरल फॉर्म्युला केलं की फ्लावर कोणत्या टाईपचा आहे ते कळेल तुला. फ्लावर ऍक्टिनोमॉर्फिक असतो, बायसेक्शुअल असतो, 5 कॅलिक्स असतात, 5 करोला असतात, 5 त्यांच्याकडे अँड्रोइशियम असतं, इपिपेटॅलस फ्लावर असतो. गायनोइशियम जो असतो, गायनोइशियम मध्ये ओव्हरी जी आहे ती सुपेरियर आहे. फ्लोरल फॉर्म्युला केला की तुला पूर्ण कॅरेक्टरिस्टिक येऊन जाते. हॅलो. हा सर. फ्लोरल फॉर्म्युला पाठ कर, त्याच्यावरनं तुला सगळे कॅरेक्टरिस्टिक लिहिता येतील फ्लावर. ठीक आहे, तुला त्याचे हो मिनिंग सर. फ्लोरल फॉर्म्युला मध्ये जे हा सिम्बॉल. सर, शिकवलं मॅम. हा, बस बस तेवढं करून जा. फ्लोरल फॉर्म्युला केलं ना तू की मग त्याच्यावरनं तू पूर्ण इन्फॉर्मेशन लिहू शकतोस. ठीक आहे, आणि मग फ्लोरल फॉर्म्युला केलं की फ्लोरल डायग्राम पण कर. जर मोठा क्वेश्चन आला 4 मार्कांचा, 4 मार्कांचा जर क्वेश्चन आला फॅमिली, तर तुला पूर्ण लिहिता येईल. ठीक आहे. ठीक आहे सर. येस. थँक्यू सर. चल, बाय, थँक्यू. चला सर्वांनी लक्ष द्या रे, आपण एक नेक्स्ट फॅमिली पाहत होतो. लास्ट टाइम आपण फॅबॅसी बघितली. आता थोडंफार रिव्हिजन पण झालंय आपलं. आता आपण हे बघूयात, सोलॅनॅसी ही फॅमिली. सर ही पण झाली. ही पण झाली होती आणि याचं एक्झाम्पल झाले होते, फ्लोरल फॉर्म्युला झाला होता, बरोबर. हॅलो. येस सर. यामध्ये आपण एक्झाम्पल बघतो दतुरा, यामध्ये येतो पोटॅटो सुद्धा. तर याचं फ्लोरल फॉर्म्युला काय होता बघतो, ऍक्टिनोमॉर्फिक फ्लावर, बरोबर. बायसेक्शुअल फ्लावर, कॅलिक्स किती, 5, आणि कसे असतात, फ्यूज असतात. 5 कॅलिक्स आहेत, फ्यूज असतात. ज्यावरून तुला काय बोलायचं बघ. सर ॲडल्फीचं एक्झाम्पल काय आहे? काय ऍडेल्फी. ऍडेल्फी मध्ये बघ आपण खूप सारे एक्झाम्पल घेतले, मोनो ऍडेल्फस, डायडेल्फस, बरोबर, पॉली ऍडेल्फस. येस सर. हिबिस्कस एक एक्झाम्पल घेतलं होतं आपण तसं, बरोबर. लास्ट टाइम घेतले तुम्ही. हिबिस्कस एक एक्झाम्पल घेत होतं, मोनो ऍडेल्फस फ्लावर्स. दतुरा बघा, यामध्ये बघा कॅलिक्स किती आहेत, 5 आहेत. कोरोला पण किती असतात, 5 असतात. फ्यूज असतात. अँड्रोइशियम 5 असतात. ठीक आहे, आणि अँड्रोइशियम जे असतात ते पेटल बरोबर म्हणजे कोरोला बरोबर असोसिएटेड असतात. ह्या सिम्बॉलला काय म्हटलं होतं आपण, इपी पेटॅलस, बरोबर. या सिम्बॉलला इपी पेटॅलस म्हटलं. गायनोइशियम कसं आहे, ओव्हरी सुपेरियर आहे.
ओव्हरी सुपेरियर आहे आणि ओव्हरी सुपेरियर कशावरून ओळखतो? गायनोशियमच्या खाली लाईन टाक. म्हणजे फ्लावर कसा आहे? हायपोगायनस. किती गायनोशियम आहेत? 2 आहेत. म्हणजे बाय कार्पेलरी आहे गायनोशियम. कसा बाय कार्पेलरी आहे आणि दोन्ही कार्पेल कसे फ्यूज आहे. म्हणून काय म्हणू आपण त्याला? सिनकार्पस. फ्यूज असल्यावर काय म्हणतो त्याला? सिनकार्पस. गायनोशियम कसा? सिनकार्पस गायनोशियम. 2 गायनोशियम आहेत म्हणून बाय कार्पेलरी म्हणतो. फ्यूज आहेत म्हणून त्याला म्हणतो सिनकार्पस. बाय कार्पेलरी सिनकार्पस गायनोशियम. ठीक आहे. चलो आता पुढची फॅमिली बघूया. ही फॅमिली जी आहे पहिली बघितली होती आपण, फर्स्ट फॅमिली, ती पहिली फॅबॅसी. दुसरी बघितली सोलॅनेसी. तिसरी पाहू. तिसरी जी आहे त्या फॅमिलीचं नाव आहे लिलियासी, जी स्टेट बोर्डच्या बुक मध्ये नाही दिली. ठीक आहे. एनसीईआरटी मध्ये दिली लिलियासी. CEAE लिलियासी. ही जी फॅमिली आहे ना, या फॅमिलीला कॉमनली आपण किंगडम ॲनिमल उद्या घेऊ शकतो. आपण उद्यापासून स्टार्ट करू. ठीक आहे सोनाली, उद्या स्टार्ट करू. Yes, sir. उद्याच्या लेक्चर मध्ये घेऊन टाकू, कारण हा लेसन झाला आज. लिलियासी फॅमिली बघा. लिलियासी फॅमिलीला लिली फॅमिली, लिलियासी फॅमिलीला लिली फॅमिली म्हणतात. आणि ही कोणाला रिप्रेझेंट करते? मोनोकॉटला रिप्रेझेंट, मोनोकॉटिलिडॉनस प्लांटला रिप्रेझेंट करते. व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक काय आहेत लिली फॅमिलीचे? व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक असतात की यामध्ये ज्या प्लांट येतात या वर्षभर ग्रो होऊ शकतात. हे असू शकतात पेरेनियल हर्ब्स. काय असू शकतात? पेरेनियल हर्ब्स. आता यामध्ये जे लीफ असतात ना प्लांट मध्ये, लीव्ह जे असतील, लीव्ह असू शकतात ऑल्टरनेट फायलोटॅक्सी वाले. ऑल्टरनेट फायलोटॅक्सी शिकलो होतो आपण. एक लीफ इथे आला की दुसरं इथे येईल, तिसरं इथे येईल, चौथं इथे येईल, असं ही झाली ऑल्टरनेट फायलोटॅक्सी. ओके. त्यानंतर लीफ जे असतात त्यांना स्टिप्यूल असू शकतात. तर त्यांना स्टिप्यूल असतील तर त्यांना काय म्हणतो? स्टिप्युलेट. आणि स्टिप्यूल नसतील तर काय म्हणतो? एक्स्टिप्युलेट. सो लीव्ह अल्टरनेट अरेंज असू शकतात. त्यानंतर स्टिप्यूल नसू शकतात त्यांच्यामध्ये, त्यावेळेस त्यांना म्हणतो एक्स्टिप्युलेट असतात. कसे असतात? एक्स्टिप्युलेट. आणि मोनोकॉट असतील तर लीव्ह नेहमी कसे असणार? कोणतं व्हेनेशन दाखवते? पॅरलल व्हेनेशन. पॅरलल व्हेनेशन. ठीक आहे. आता इनफ्लोरसन्स बघा काय, फ्लोरल कॅरेक्टरिस्टिक काय? इनफ्लोरसन्स. इनफ्लोरसन्स मध्ये फ्लावर जो असतो ना तो सिंगल ग्रो, सॉलिटरी, एक सिंगल फ्लावर ग्रो होऊ शकतो, सॉलिटरी ग्रो होऊ शकतो. सायमोस टाईपचा इन्फ्लोरसन्स असू शकतात. एक सिंगल फ्लावर पण येऊ शकतात, सिंगल फ्लावर सिंगली येऊ शकतात, किंवा त्यांच्यामध्ये सायमोस टाईपचं इन्फ्लोरसन्स पण आपल्याला दिसू शकतं. आता बघा इथे एक वर्ड दिलाय, फ्लावर्स मध्ये क्लस्टर जे फॉर्म होतात ना ते अंबलेट क्लस्टर फॉर्म होऊ शकतात. अंबलेट क्लस्टर काय असतात? आपण एक एक्झाम्पल बघूया त्याचं. एक मिनिट सर्वांनी, बरं मी पहिले अंबलेट क्लस्टर कसं दिसतं ते दाखवतो. फ्लावर जे असतात एकाच ठिकाणी गुच्छा तयार करतात, त्याला म्हणतात अंबलेट क्लस्टर. कसं दिसतं बघूयात पहिले ते. जस्ट अ मिनिट. दिसतंय का स्क्रीन? हॅलो हॅलो. Yes, sir. हे बघा, हे असे फ्लावर बघा. हे जे क्लस्टर दिसतात तुम्हाला, या क्लस्टरला म्हटले आपण अंबलेट क्लस्टर. बघा एकाच ठिकाणी असे गुच्छे होतात फ्लावर, खूप सारे फ्लावर असे गोल करतात. इथे बघा सगळ्यांच्या टिपला फ्लावर आहेत. सगळ्यांच्या कुठे फ्लावर आहेत बघा अंबलेट क्लस्टर मध्ये. कसं बघा सगळ्यांच्या कुठे फ्लावर आहेत? टिपला फ्लावर आहेत, त्यामुळे असा गुच्छ तयार होतो. असं अंबलेट क्लस्टर हे लिलियासी फॅमिलीचं फीचर. अंबलेट क्लस्टर यावर क्वेश्चन येऊ शकतो. अंबलेट क्लस्टर कोणामध्ये दिसतं? फॅमिली कोणती? लिलियासी, लिली फॅमिली. या लिली फॅमिलीमध्ये आपल्याला अंबलेट क्लस्टर जे आहे ते दिसतात.
फ्लावर कसे असतात, पुढचा पॉइंट आहे, फ्लावर कसे असतात. फ्लावर असतात बायसेक्शुअल. बायसेक्शुअल फ्लावर असतात आणि ऍक्टिनोमॉर्फिक असतात. बायसेक्शुअल असतात आणि कसे ऍक्टिनोमॉर्फिक. ऍक्टिनोमॉर्फिक म्हणजे रेडियल सिमेट्री दिसते. कोणती सिमेट्री दिसते, हे रेडियल सिमेट्री दिसते. आता यांच्यामध्ये कॅलिक्स दिसत नाही, यांच्यामध्ये करोला पण सेपरेटली दिसत नाही, यांच्यामध्ये दिसतो पेरियांत. ठीक आहे, पेरियांत म्हणजे काय असतं, त्यांच्याकडे टेपल प्रेझेंट असतात. आपण लिली फॅमिली बघितली है ना, त्याचं एक्झाम्पल पण बघितले आपण टेपल मध्ये. तर 3 कॅलिक्स असतात, 3 करोला असतात, पण ऍक्च्युअली हे कॅलिक्स करोला नाहीये, ते काय 3 आणि 3 हे दोन्ही सारखे दिसतात. कॅलिक्स करोला ज्यावेळेस सारखे दिसतात त्यांना म्हणतो आपण पेरियांत. आणि ते पेरियांत जे आहेत, त्या पेरियांच्या इंडिव्हिज्युअल मेंबरला आपण काय म्हणतो, टेपल. किती टेपल आहे, 3+3. 3+3. ठीक आहे. आणि हे जे टेपल आहे, ते टेपल दीज आर युनायटेड. कसे असतात, युनायटेड झालेले असतात. आता एस्टिवेशन कोणतं दिसतं, एस्टिवेशन यांच्यामध्ये दिसतं व्हॅल्वेट टाइप ऑफ एस्टिवेशन. कोणत्या टाइपचं एस्टिवेशन आहे, व्हॅल्वेट एस्टिवेशन मध्ये जे काही पेटल असतील ते एकमेकांना इथे या केसमध्ये, किंवा टेपल म्हणू आपण इथे, एकमेकांना ओव्हरलॅप करणार नाहीत. ठीक आहे, शेजारी शेजारी असतील, एकमेकांना ओव्हरलॅप करणार नाही. व्हॅल्वेट टाइपचं एस्टिवेशन इथे दिसतं. ठीक आहे, नेक्स्ट पहा. स्टॅमिन जे असतात, 6 स्टॅमिन प्रेझेंट असतात. 6 स्टॅमिन प्रेझेंट असतात. आणि स्टॅमिन जे असतात ते इपी टेपॅलस असतात. इपी टेपॅलस म्हणजे टेपलला असोसिएटेड असतात, म्हणून काय म्हणणार, इपी टेपॅलस. स्टॅमिन्स आर अटॅच विथ द टेपल्स, म्हणून त्याला काय म्हटलं, इपी टेपॅलस. स्टॅमिन्स आर इपी टेपॅलस. ठीक आहे, पुढचं कॅरेक्टरिस्टिक आहे गायनोइशियम. 3 कार्पेल असतात गायनोइशियम कडे, म्हणून त्याला म्हणतात ट्राय कार्पेलरी गायनोइशियम. गायनोइशियम कसं आहे, ट्राय कार्पेलरी आहे. आणि हे जे गायनोइशियम जे असतात, ट्राय कार्पेलरी तर आहेत, पण ते फ्यूज झालेले. गायनोइशियम कसे झाले, फ्यूज झाले. जस्ट अ मिनिट. ट्राय कार्पेलरी आहेत आणि ते फ्यूज झाले. तर त्यांना काय म्हणतो आपण, सीन कार्पस. ट्राय कार्पेलरी सीन कार्पस गायनोइशियम. आता जी ओव्हरी असते, ओव्हरी सुपेरियर असते. ओव्हरी सुपेरियर म्हणजे फ्लावर कसं झाला, ओव्हरी आहे सुपेरियर, फ्लावर कसं झाला, जीच्या खाली डॅश द्या, हायपोगायनस. बरोबर. त्यानंतर या ओव्हरीच्या आतमध्ये जे ओव्ह्यूल असतात ते अरेंज असतात एक्झाईल प्लासेंटेशनने. ते अरेंज आहेत. प्लासेंटेशन जे दिसतं ते आहे एक्झाईल प्लासेंटेशन. एक्झाईल प्लासेंटेशन मध्ये आपण शिकलो होतो, एक्झाईल प्लासेंटेशन म्हणजे काय, सेंटर जो असेल त्या सेंटर च्या जवळ, हा सपोज मधला सेंटर आहे, ऍक्सिस आहे, या ऍक्सिस वर ज्या वेळेस काय अरेंज असतात, ओव्ह्यूल अरेंज असतात, त्या टाइपच्या प्लासेंटेशनला काय म्हणतो आपण, एक्झाईल प्लासेंटेशन. बरोबर. ओव्ह्यूल्स आर प्लेस्ड ऑन द सेंट्रल ऍक्सिस ऑफ द मल्टीलोक्युलर ओव्हरी, त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण, एक्झाईल प्लासेंटेशन. असं एक्झाईल प्लासेंटेशन दिसतं. आता फ्रूटचा टाइप कोणता असतो, फ्रूट कोणत्या टाइपचे असतात, त्यांच्यामध्ये असणारे जे फ्रूट असतात ते कॅप्सूल टाइपचे असतात. कॅप्सूल टाइपचे फ्रूट असतात. ठीक आहे, कॅप्सूल सारखे असतात. आणि सीड जे आहे, सीड मध्ये एंडोस्पर्म जो असतो तो प्रेझेंट असतो, म्हणून काय म्हणतात, एंडोस्पर्मस सीड. कसा, एंडोस्पर्मस. किंवा दुसरं नाव काय म्हणतो रे आपण, तुला काय म्हणतो, अल्ब्युमिनस. सीड कसा, एंडोस्पर्मस किंवा अल्ब्युमिनस. फ्लोरल फॉर्म्युला बघू आपण. आता जे आपण आतापर्यंत बोललो ना, हे सगळं काही फ्लोरल फॉर्म्युला मध्ये येऊन जात, सगळं काही येऊन जाणार फ्लोरल.
कसं बघा फ्लोरल फॉर्म्युला, फ्लावर कसं आहे BR. BR म्हणजे काय झालं, फ्लावर इज ब्रॅक्टिएट. ठीक आहे, फ्लावर ब्रॅक्टिएट आहे. मग पहा फ्लावर जो आहे तो ऍक्टिनोमॉर्फिक आहे. फ्लावर असेल आणि फ्लावरला छोटासा लीफ असेल ना बेसला, तुझा फ्लावर आहे, हा थॅलामस आहे. ठीक आहे, हा असा इथे तुझा फ्लावर आहे. या फ्लावरचा हा जो पेडिसेल आहे याच्या बेसला इथे छोटे लीफ सारखे स्ट्रक्चर दिसतात, त्यांना काय म्हटलं होतं आपण, ब्रॅक्ट. काय म्हणायचं यांना, ब्रॅक्ट. जर असे छोटे लीफ सारखे स्ट्रक्चर फ्लावरच्या बेसला प्रेझेंट असतील तर त्यांना ब्रॅक्ट. ठीक आहे, तर ब्रॅक्टिएट फ्लावर झालं, ऍक्टिनोमॉर्फिक झालं फ्लावर. ठीक आहे, पुढे बघा यांच्याकडे बायसेक्शुअल फ्लावर असतात, म्हणून सिंबल आला बायसेक्शुअल. ठीक आहे, त्यानंतर बघा काय त्यांच्याकडे सेपल नाही पेटल नाही. सेपल आणि पेटल सारखेच दिसतात असं आपण म्हणू, म्हणजे पेरियांत किती आहेत 3+3 आणि कसे एकमेकांना चिपकलेले असतात, म्हणजे गॅमो स्टेपॅलस आहे. कसे गॅमोटेपॅलस. अँड्रोइशियम किती आहेत, अँड्रोइशियम म्हणजे स्टॅमिन. स्टॅमिन किती आहेत, फ्री आहेत. कसे 3+3. 3+3 कसे, प्रत्येक टेपलला एक काय आहे, स्टॅमिन अटॅच. प्रत्येक टेपलला एक स्टॅमिन काय अटॅच. मग या फ्लावरला काय म्हटलं, इपिटेपॅलस. इपिटेपॅलस म्हणजे काय, हा अँड्रोइशियम कशाला अटॅच आहे, पेरियांत. बरोबर, अँड्रोइशियम पेरियांत अटॅच आहे. ठीक आहे, पुढे बघा गायनेशियम जी. गायनेशियम मध्ये तिन्ही कार्पेल फ्यूज आहेत. 3 कार्पेल कसे फ्यूज कार्पेल जे आहेत ते फ्यूज आहेत. ठीक आहे, ओव्हरी इथे या केसमध्ये सुपेरियर आहे, ओव्हरी सुपेरियर आहे, ते जिच्या खाली तुम्ही डॅश देऊ. ठीक आहे, ओव्हरी सुपेरियर आहे, ते जिच्या खाली डॅश देऊ. हे झालं फ्लोरल फॉर्म्युला. कळालं का, हे झालं फ्लोरल फॉर्म्युला. आता बुक मध्ये कन्सेप्ट दिली बघा, ती आहे फ्लोरल डायग्राम. या तिन्ही फॅमिलीसाठी तुम्ही आणखी एक गोष्ट करू शकता, ती म्हणजे काय, यू कॅन ड्रॉ अ फ्लोरल डायग्राम. तर बघा फ्लोरल फॉर्म्युला नुसार आपण फ्लोरल डायग्राम सुद्धा ड्रॉ करू शकतो. आता इथे बघा फ्लोरल फॉर्म्युला काय होता, फ्लोरल फॉर्म्युला होता ऍक्टिनोमॉर्फिक आहे फ्लावर. ठीक आहे, बायसेक्शुअल आहे फ्लावर. त्यानंतर कसं आहे, पेरियांत किती आहेत, 3+3 आहेत. अँड्रोइशियम 3+3 आहेत. आता पेरियांत अँड्रोइशियम बरोबर असोसिएटेड आहे, इपिटेपॅलस आहे फ्लावर. बरोबर का, आणि गायनोइशियम जो आहे ते किती आहेत, 3 आहेत, आणि ते तिन्हीचे तिन्ही कसे फ्यूज आहेत. ठीक आहे, आता हेच आपण फ्लोरल फॉर्म्युलाने रिप्रेझेंट करू शकतो. कसं करणार रिप्रेझेंट, बघा या फॅमिलीमध्ये किती टेपल झाले रे, बघा बरं. टेपल म्हणजे इथे पेरियांत म्हणतात. किती टेपल झाले, 3+3. मग 3 टेपल आपण बाहेर काढू शकतो असे. सपोज हा एक टेपल काढला मी इथे, एक दुसरा टेपल इथे काढला, दुसरा. ठीक आहे, आणि एक तिसरा टेपल मी इथे काढला, तिसरा. हे झाले 3 टेपल. बरोबर, टेपल आहेत हे असं दाखवायचं, टेपल हे आहे टेपल. काय दाखवले आपण, हे टेपल. असंच कॅलिक्स आणि करोला पण आपण दाखवू शकतो. हे झाले टेपल. आता याच्या आतमध्ये परत किती टेपल आहेत, 3 आहेत. मग आपण ते असे दाखवू, एक इथे, दुसरा दाखवू इथे, काय दाखवू, तिसरा दाखवू. हे झाले 3 टेपल. हे आतले 3 टेपल झाले का, 3+3 झाले. 3+3 बघा, 3 टेपल बाहेरचे, 1 2 3, 3 टेपल आतले, 1 2 3 झाले. आता हे कसे फ्यूज आहेत बघा, ब्रॅकेट मध्ये टाकले ना आपण. याचं मिनिंग काय, ते फ्यूज आहेत. फ्यूज आहेत म्हणजे काय, एकमेकांना चिटकले. मग इथे आपल्याला या डायग्राम मध्ये कसं दाखवणार, फ्लोरल डायग्राम मध्ये कसं दाखवणार, तुम्ही काय करा, हे याला जोडून टाका असं. बघा झालं, बघा हे एकमेकांना जोडले. याचं मिनिंग काय, की हे फ्यूज आहे. काय आहे, फ्यूज आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं, काय सांगितलं, इपी टेपॅलस आहे, म्हणजे अँड्रोइशियम म्हणजे स्टॅमिन. प्रत्येक जे टेपल आहे, सपोज हा टेपल आहे, या टेपलला काय अटॅच आहे, स्टॅमिन अटॅच आहे. मग अटॅच स्टॅमिन कसं दाखवणार पाहिजे, असं दाखवून देत. एक स्टॅमिन इथे अटॅच आहे, एक स्टॅमिन याला अटॅच आहे, एक स्टॅमिन याला अटॅच आहे, एक स्टॅमिन याला अटॅच आहे, एक इथे अटॅच, एक इथे अटॅच. बघा स्टॅमिन काय झालं, 1 2 3 4 5 6. 3 बाहेरच्या बाजूने आहेत, 1 2 3. 3 आतल्या बाजूने, 1 2 3. 3+3 झाले का, 3+3 झालं. पुढे बघा गायनेशियम. गायनेशियम कुठे दाखवायचं, तर गायनेशियम सेंटरला दाखवायचं. गायनेशियम दाखवा सेंटरला.
काय गायनेशियम किती आहेत? टेट्रालोक्युलर, म्हणजे 3 गायनेशियम फ्यूज आहेत. 3 फ्यूज आहेत म्हणजे हा एक झाला, एक हा झाला दुसरा, ठीक आहे, आणि हा झाला तिसरा. बघा 3 गायनेशियम दाखवले कसे, हा एक ओव्हरीचा, हे एक पार्ट आणि हा एक पार्ट, असे 3. ठीक आहे, झाले 3. आता तिघांमध्ये 3 चेंबर बनले, हा एक, हा एक, हा एक, असे झाले 3 चेंबर. झाले 3 चेंबर. आता या प्रत्येक चेंबर मध्ये ओव्हिल दाखवा इथे. हे झालं ओव्हिल. काय झाले? ओव्हिल. बघा आता हे जे रिप्रेझेंटेशन आहे ना, हे जे रिप्रेझेंटेशन आहे, या रिप्रेझेंटेशनलाच म्हटलं आपण काय? फ्लोरल, काय म्हटलं? डायग्रॅम. असं रिप्रेझेंटेशन आपण करू शकतो. कळालं? असं रिप्रेझेंटेशन आपण करू शकतो. काय काय दाखवलं आपण? या बाहेरचे 3 पेटल पेरियन दाखवले, आतले 3 पेरियन दाखवले, ते एकमेकांना अटॅच आहेत म्हणून त्यांना अटॅच करून दाखवलं आपण, गॅमो पेटल्स दाखवलं. त्यानंतर बघा, एक अँड्रोशियम जो आहे, अँड्रोशियम तो पेरियन बरोबर असोसिएटेड आहे, 3+3 दाखवलं. गायनोशियमला 3 दाखवलं. ठीक आहे, हे झालं काय? फ्लोरल डायग्राम. आता फक्त एक पॉइंट राहिलाय, एक्झाम्पल काय. ठीक आहे, एक्झाम्पल काय? एक्झाम्पल आहे ट्युलिप नावाची प्लांट. ट्युलिप नावाची प्लांट आहे, ग्लोरियोसा नावाची प्लांट आहे. या ज्या प्लांट आहेत या ऑर्नामेंटल आहेत. कशा आहेत? ऑर्नामेंटल आहे. 1च मिनिट बाकी आपल्याकडे, 40 मिनिटाचं सेशन आहे. दुसरं एक्झाम्पल दिलंय त्यांनी, मेडिसिनल प्लांट आहे यामध्ये येते, तिचं ॲलोवेरा नाव, म्हणजे ॲलोए मेडिसिनल प्लांट. व्हेजिटेबल म्हणून वापरलं जातं किंवा मेडिसिन म्हणून पण वापरलं जातं काय? ॲस्परेजस, शतावरी, ते सुद्धा लिली फॅमिली मध्ये. ठीक आहे, आणि आणखी एक प्लांट आहे जिचं नाव आहे कोलचिकम. ठीक आहे, ही जी कोलचिकम असते ही अँटी कॅन्सर ड्रग तयार करण्यासाठी वापरतात. ठीक आहे, त्यानंतर आणखी ओनियन, गार्लिक, हे सुद्धा आहे. या ओनियन आणि गार्लिक. ओनियन आणि